नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषदांच्या तुमच्या ज्या आतापर्यंत परीक्षा झालेल्या होत्या त्यापैकी आज काही पदांचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सध्या आपण जिल्हा परिषद सांगली या ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहोत आणि या वेबसाईटवर आल्यानंतर फ्रंट पेजवरच तुम्हाला जिल्हा परिषद सांगली सरळ सेवा पद भरती सन 2023 निकाल, विस्तार अधिकारी पंचायत जिल्हा परिषद सरळ सेवा भरती सन 2023 निकाल, पशुधन पर्यवेक्षक अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 2 पदांचे निकाल या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि कनिष्ठ आरेखक या 2 पदांबद्दल माहिती पाहिली होती, जी की जिल्हा परिषद अहमदनगर, जिल्हा परिषद लातूर आणि सोलापूर या 3 वेबसाईट वरील तुम्हाला माहिती मी दाखवली होती। आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद सांगली या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला विस्तार अधिकारी पंचायत आणि पशुधन पर्यवेक्षकचे निकाल जाहीर झालेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। तर मित्रांनो, ज्या जिल्हा परिषदेसाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे की पंचायत विस्तार अधिकारी पंचायत आणि पशुधन पर्यवेक्षक या 2 पदांचा निकाल जाहीर झाला आहे किंवा नाही। जर झाला नसेल तर त्याबाबत जिल्हा परिषदांकडून हळूहळू अपडेट केलं जाईल। या बाबतीतच अजून एक जिल्हा परिषद आहे, त्यांनी देखील अशाच पद्धतीनं विस्तार अधिकारी पंचायत आणि पशुधन पर्यवेक्षकचा निकाल जाहीर केलेला आहे, ती म्हणजे जिल्हा परिषद भंडारा। या ठिकाणी आपण जिल्हा परिषद भंडाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर न्यूज किंवा चालू घडामोडी या टॅब मध्ये तुम्हाला विस्तार अधिकारी पंचायत आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी लागलेला निकाल, जो IBPS कंपनी मार्फत या पद्धतीने इतर पदांचे लावण्यात आलेले आहेत, तशाच पद्धतीने याही पदांचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर आपण आता सध्या जिल्हा परिषद सांगली या वेबसाईटवर आल्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत या पदाचा निकाल कशा पद्धतीने लावण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया। तर ही अशा पद्धतीने PDF आहे, जिल्हा परिषद सांगली रिक्रुटमेंट ऑफ एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत। या ठिकाणी रोल नंबर देण्यात आलेला आहे, सिरियल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, अपील कॅटेगरी आहे, कोणत्या कास्ट मधून तुम्ही अपील केलेला आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ देण्यात आलेला आहे, नावे देण्यात आलेली आहेत सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी, आणि कोणत्या विषयामध्ये तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत, मराठी, इंग्लिश, GK, त्यानंतर रिजनिंग या ठिकाणी आउट ऑफ 200 पैकी 200 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले याची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ही जी मार्कांची सुरुवात आहे मित्रांनो, 174, 170, 64, 60, 58, 56, 54 अशी 154 मार्कापर्यंतची ही सुरुवात आहे। आणि जसं जसं तुम्ही खाली जात जासाल तसं तुम्हाला या ठिकाणी सर्वात लास्टच्या पेजवर आल्यानंतर 90 मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना पडलेले या ठिकाणी दिसत आहेत। म्हणजेच याचा अर्थ काय, 90 मार्कांच्या वरती ज्यांना मार्क आहेत त्यांना समाविष्ट केलेलं दिसत आहे। त्यानंतर आपण पाहूया पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीचा निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे। हा अशा पद्धतीने जिल्हा परिषद सांगलीचा रिक्रुटमेंट ऑफ लाईव्हस्टॉक सुपरवायझर म्हणजेच पशुधन पर्यवेक्षक या पदाचा निकाल आहे। जसा आपण विस्तार अधिकारी पंचायतचा PDF पाहिला तशाच पद्धतीने PDF देण्यात आलेला आहे, फक्त या ठिकाणी मार्कांचा थोडासा फरक आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्हाला तुमच्या विषयामध्ये किती मार्क पडलेले आहेत 200 पैकी याची विवरण देण्यात आले आहे आणि याची मार्काची सुरुवात जी आहे ती 144, 36, 124, 122, 118, 114 पासून पहिल्या पानावर मार्क आहेत आणि सर्वात लास्टला आपल्याला 90 मार्क असणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची नावं येण्यात आली। 90च्या पुढे असणारे सर्व आता हे वरे वाढत जाणारे मार्क आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर यामध्ये एकूण मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक साठी सांगलीसाठी 100 विद्यार्थी क्वालिफाईड होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की यामध्ये किती जागा होत्या सांगलीसाठी पशुधन पर्यवेक्षक साठी आणि विस्तार अधिकारी पंचायत साठी याची देखील आपण माहिती पाहूया। विस्तार अधिकारी पंचायत साठी एकच जागा होती आणि यासाठी किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहा मित्रांनो, 593 विद्यार्थी आपल्याला उत्तीर्ण झालेले पाहायला मिळतात। आणि पशुधन पर्यवेक्षकच्या जागा किती होत्या आणि त्यासाठी उत्तीर्ण किती झाले, पशुधन पर्यवेक्षकच्या जागा होत्या सांगलीसाठी 22 आणि उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यांची संख्या आहे 100। 100 विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत, ज्यांना 90 मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी नाव समाविष्ट होताना पाहायला मिळतात। तर बघा मित्रांनो, प्रत्येक जिल्हा परिषदाची माहिती या ठिकाणी सांगणं कठीण आहे, त्यामुळे तुम्ही तुमची जिल्हा परिषद सर्च करायची आहे आणि त्या जिल्हा परिषद वर जाऊन तुम्ही जर विस्तार अधिकारी पंचायत आणि पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी अर्ज केलेला असेल तर त्याचा निकाल जाहीर झालेला आहे, एखाद्या जिल्हा परिषदेने जाहीर
जाहीर केला नसेल तर तो जाहीर हळूहळू करतील मित्रांनो. जशी जाहीर होईल तसं तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.